नमस्कार. महासतलोक सत्याचा शोध मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. भाऊ आणि बहिणीचं प्रेमाचं एक प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. तर आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन. साजरा करावा की नाही, शास्त्र काय म्हणतात हे आपण जाणून घेऊया प्रमाणात सोबत. तर आज आपल्या सोबत जोडलेले आहेत बद्रीनाथ ढाके सर आणि उर्मिलाताई, जे आपलं पक्ष मांडतील की रक्षाबंधन करायलाच हवं, ही परंपरा आहे. आणि इकडे एका पक्षामध्ये जान्हवीताई आणि नरेश सर बोलतील की हे शास्त्राच्या विरुद्ध आहे किंवा शस्त्र अनुकूल भक्ती साधनेनी रक्षाबंधन करावे. तर चला तर बघूया की जान्हवीताई आणि नरेश सर कोणत्या रक्षाबंधन बद्दल बोलतायत. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या मान्यवरांचं आणि सुरुवात करूया आजच्या चर्चेचं. त्यापूर्वी मी सर्व मान्यवरांना इथे विनंती करते की आपले पक्ष इथे एकमेकांचा आदर ठेवून मांडावे आणि दर्शकांनो आपले मत इथे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मांडा की तुम्हाला ही चर्चा कशी वाटते ते. आणि शेवटपर्यंत ही चर्चा बघा आणि यापूर्वीची चर्चा सुद्धा नक्की बघा, ज्यामध्ये महाडिबेट झालेले आहेत आध्यात्मिकवर. बघूया शास्त्र आणि परंपरामध्ये कोण जिंकतं. चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया या चर्चेचं शेवटी निष्कर्ष काढूया. नमस्कार सगळ्यांना. रक्षाबंधन करावे असं तुम्हाला का वाटतं? हा, तर उर्मिलाताई तुमचं मत मांडा. रक्षाबंधन करायलाच पाहिजे, कारण ही समाजामध्ये परंपरा चालू आहे आणि बहिणीला मान सन्मान मिळतो, त्याच्यामध्ये भेटवस्तू मिळते, गोड खायला मिळतं आणि ही प्रथा परंपरागत आहे. म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा व्हायलाच पाहिजे. बद्रीनाथ भगतजी. बद्रीनाथ सर. नाही, रक्षाबंधन हा सण पहिल्यापासून आलेला आहे. हा. रक्षाबंधन हे कसं आहे, रक्षाबंधन हा सण पहिल्यापासून चालू आलेला आहे आणि ही परंपरा आहे. रक्षाबंधनच्या सणामुळे एकत्र सर्व येतात, बहीण भाऊ येतात, हे एकत्र बसतात, येतात, ती बिचारी ती राखी घेऊन येते, काही लेकर बाळाला खायला प्यायला आणते, ती राखी बांधवती. ही पहिल्यापासून सण आलेला, ही परंपरा चालूच आहे, हे राहणारच आहे. अरे अडचण काय? रक्षाबंधन कुठून चालू झालं माहितीये का तुम्हाला? इंद्र असुर आणि देवता आणि असुरांचं युद्ध चालू होतं. त्यावेळेस इंद्राला त्याची पत्नी तिने रक्षासूत्र बांधलेलं होतं असं, तर ते युद्धावर त्याचं रक्षण व्हावं म्हणून तिने रक्षासूत्र बांधलं होतं. ते तर पती पत्नी होते, मग हे बहीण भावाचं नात्याचं रक्षाबंधन हा प्रकार कसा काय चालू झाला? ते रक्षासूत्र होतं, हे राखी त्याला आमच्याकडे राखी म्हणतात. ही भावाची सुरक्षेसाठी बहीण बांधते भावाच्या हातामध्ये राखी. एक पिक्चर झाला तुम्ही बघितलं पिक्चर माहेरची साडी पिक्चर झाला. अलका कुबलकर बहीण होती आणि ते एक हिरो होता, तिचा भाऊ होता तो. त्यांनी ज्या हाताला राखी बांधली होती त्या बहिणी, त्याचा अक्षर झाला, त्या हातात काही झालं नाही. ज्या हातात राखी नव्हती ती हात त्याला तुटून पडला. हे डायरेक्ट बघितलेलं सगळ्यांनी आणि हे सगळं बघितले. हो, पण तो पिक्चर आहे पण आता पिक्चर सारखं पिक्चर पण ते पिक्चर आहे बरोबर तुमचा, पण ते खरं आहे ना. बरोबर आहे. त्याचा हात वाचलेला आहे आणि रक्षाबंधन सण पहिल्यापासून आलेला आहे आणि तो आता पुढे होणारच आहे तो. आणि कोणत्या शास्त्रामध्ये तुमच्याकडे रक्षाबंधन करायचं नाही म्हणून लोक करतात. हे ब्राह्मण सगळ्या घरून सांगतात, तुम्ही ऐकून घ्या, सगळ्या घरी जाऊन सांगतात. ब्राह्मण लोक घरी घरून सांगतात उद्या रक्षाबंधन आहे, त्यांची पासून राखी देतात, आपले वाहन आहे, काही वस्तू आहे, त्याला राखी बांधतात. काऊन की पुढचं आयुष्य सरळ आणि सुरक्षित जावं, त्यासाठी हे रक्षाबंधन सण लावलेलं आहे. हे पहिल्यापासून नाही चालू राहणार आहे. तुम्ही म्हणलं थोडं पण होणार आहे. कोण कोणाची रक्षा करतोय? भाऊ बहिणीची करतोय की बहीण भावाची रक्षा करतोय, हे मला सांगा आधी. दोन्ही एकूण करते. काही आई अडचणीला भाऊ बहिणीची रक्षा करतात, बहीण सुद्धा भावाची रक्षा करतात. राखी बांधायची प्रथा बहीणच भावाला बांधती, पण भाऊ तिला समजा काही आशीर्वाद देतो, मोठा जर असला तर लहान प्रेमाने बोलतो, ते आले गोड जेवण करतो, खाते पिते बसते राहते, त्याला रक्षाबंधन एकत्र यासाठी रक्षाबंधन म्हणतात त्याला. तुमचं काय मत आहे? हो, बरोबर आहे. बहीण येते भावाच्या घरी किंवा काही कारणास्तव मग भाऊ जातो बहिणीच्या घरी आणि प्रेमाचं नातं आहे ना हे. याच्यामध्ये परंपरा चालू आहे. किती म्हातारी आत्या असली तरी पण भावाच्या घरी येते. रक्षाबंधन नाही केलं तर मग गोडधोड खायला काय मिळणार आहे? आदर सन्मान होणार आहे का बहिणीचा? तिला साडी मिळणार आहे का? साडी चोळीचा आहेर मिळणार आहे? आतापर्यंत जे चालत आलेलं आहे त्याला तुम्ही तडा देताय ना. हे नेहमी बाकीचे लोक काय म्हणते, जुने लोक काय म्हणते, पाहुणे काय म्हणते, बहीण काय म्हणते भावाला घरामध्ये आज भांडण नाही, बहीण डायरेक्ट म्हणजे भावाला बायकोने फिटिलं, मला रक्षाबंधनाला बोलून राहिला, बायकोच ऐकतो म्हणजे घरात आज भांडण घ्या का?
या कारणामुळं घरामध्ये बहिणी भावाचं भांडणं होईल, रिकाम काम आहे नाही. हो, पण रक्षा होते का त्याच्याने? राखी बांधल्याने ती बहीण कुठं राहते? ती दुसऱ्या गावाला असते. अन्याय राखी बांधून होती रक्षा. हो, कारण की त्याच्या हाती जे राखी बांधून त्याचा ऍक्सिडेंट होत नाही, ऍक्सिडेंट होणं हे कर्माने होत असतात आपल्या शास्त्रानुसार ज्याचं आपल्या परमात्मा म्हणतात नशिबात आहे ते आपल्याला जे आपलं कर्म ते फेडावंच लागणार आहे आपल्याला. त्याच्या अशी राखी नाही नरेश सर बांधून येथे जेणेकरून बद्री सरांचं आणि उर्मिला ताईंचं असं मत आहे की रक्षाबंधन हा जो सण आहे हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे आणि यामध्ये बहिणीला भावाकडून एक प्रेम म्हणून तिला काही पैशाचं मानधन दिलं जातो, कपडे दिले जाते, आहेर केला जातो, घरच्या तिच्या नवऱ्याचा सुद्धा सन्मान केला जातो, घरामध्ये एक परिवार एकत्र येतो, चांगला सण हे होतो, गोडधोड खातात, हा सगळा प्रकार होतो. मग ह्याच्यामध्ये वाईट काय आहे असं त्यांचं मत आहे. याच्यावर नरेश सर तुमचं उत्तर काय आहे? परमात्मा म्हणतात शास्त्र आपण रक्षाबंधन कशासाठी करतो? आता बहिणीची रक्षा भाऊ करेल ह्या हिशोबानं रक्षाबंधन केलं जातं. पण शास्त्रानुसार परमात्मा म्हणतात की भावाची रक्षा कोण करेल? कोणते परमात्मा कबीर परमात्मा म्हणतात की आणि हे कोणत्या तरी परमात्म्यानं काढलं असत ना, ते मनानं थोडं लागलं उठून कोणाला राखी बांधून राहिलं. ते पहिल्यापासून एखाद्या देवानं काढलेलं आहे ते चालू आहे तसं. नाही हे कोणत्याच शास्त्रात नाही. आपल्या गीताजीच्या 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोक मध्ये लिहिलंय की जे शास्त्राच्या विरुद्ध साधना करतं त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. हे शास्त्रात कुठंच दिलेलं नाही. रक्षाबंधनचा उल्लेख कोणत्याच आपल्या हिंदू धर्माचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एवढे ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये कुठेच उल्लेख ह्याचा लिहिलेला नाही रक्षाबंधनचा. हे मनमानी चालत आलेली प्रथा आहे. हो मालक दादा ऐका तुम्ही माझं सर कोणत्या याच्यात उल्लेख रक्षाबंधन नाही करायचं कोणत्या याच्यात सांगा तुम्ही आता परत वाचले नाही काय? आणि बाकीचे लोक यानं काही वाचले नाही ग्रंथ याने आधी रक्षाबंधन देवापासून सुरुवात झालेली नाही त्याने वाचले नाही का? हे तुम्ही लागले आम्हाला सांगायला. अहो पहिली देवा ऐका तुम्ही रक्षाबंधनच्या अगोदर मंदिरामध्ये जातो आम्ही. पहिले महासर्वांच्या आधी देवापाशी राखी ठेवतो, दर्शन घेतो, मग घरी आल्यावर बहीण भाव राखी बांधते. मंदिर कधी गेले तुम्ही? म्हणजे तुम्ही आधी देवाला राखी बांधतात बरोबर? देवापुढे ठेवतो आम्ही, देवच रक्षा करतो ना, देवच रक्षा देवापुढे आम्ही राखी ठेवतो, देवापुढे परमिशन देतो. ऐका तुम्ही पहिली राखी आम्हाला देव बाप्पा आणून देतो. आम्ही ब्राह्मणाला देव बाप्पा म्हणतो, ते आणून देतो. आम्ही ती एक राखी घेऊन मारुतीच्या मंदिरात जातो, गणपती मंदिर तिथे ठेवतो, त्याची परमिशन घेतो. मग आम्ही घरी आल्यानंतर बहीण भाव राखी बांधती. हो कधी पण मंदिरात गेले रक्षा करणारा देवच आहे हेच तुम्ही म्हणताय ना. आधी देवाला राखी ठेवून येतात तुम्ही, बहिणीची आणि भावाची रक्षा करणारा तो देवच आहे. एखाद्या वेळेस बहिणीला परमिशन देतो ना, बहिणीला परमिशन देऊ, जाय भाऊ जाय बहीण तुझ्या भावाला राखी बांध, त्याचे संरक्षण करतो मी. आता मला सांगा, ही बहीण कॉलेजला जाते, तिथे बाकीचे पोरं तिला अडवतात, छेडछाड करतात, त्यांच्या पण बहिणी घरी असतात. रक्षाबंधनाची प्रेरणा काय मिळते? त्याला त्याची सख्खीच बहीण दिसते, बाकीच्या बहिणींची ते रक्षा का नाही करत? स्वतःच्या बहिणीची रक्षा करण्यासाठीच राखी बांधतात का? ते त्याचा विचार झाला त्याच्या मनात. आज ते संस्कार आहे त्याचे, हे छेडछाडी करणं हे करणं ते संस्कार आहे त्याचे. जसे घरी संस्कार आहे तसं ते वागतो. जसे आपल्याला चांगले संस्कार आहे तसे आपल्या मुलाला संस्कार तसे लागतात. आपल्याला वाईट संस्कार असले आपण त्याला वाईट संस्कार. आपण पोराच्या दारू पिलो, पोरं आपल्याच्या दारू पिणार आज न उद्या आपला बापच पितो, मग आपलं काय अडचण आहे? तसे हे संस्कार आहे. काऊन की वाईट नजर पाहणं बहिणीकड मुलीकड, ती पण कोणाची बहीण आहे आपल्याला बहीण आहे हे विचार करणारा आहे. हो पण मग हा जो संस्कार आहे आणि ही रक्षाबंधन आहे, याच्यासाठी या रक्षाबंधनातून प्रत्येक भावाला प्रेरणा मिळायला पाहिजे ना, की आपल्या बहिणीची रक्षा झाली पाहिजे. प्रत्येक भावाला प्रेरणा मिळते ना. आता प्रत्येक कोणत्या भावाच्या प्रत्येक बहिणी दम खातो का? त्याला काळजी येते ना तिची. या रक्षाबंधनामुळे ही विकृती समाजात विकृती का वाढते? समाजात विकृती का वाढते? त्याला त्याचीच बहीण वाटते आणि ज्यांना बहीणच नाहीये त्यांनी पोरीच छेडत राहायचं. ज्याला तसं नाही होऊ शकत. हे तुम्हाला तुमचा जरा बदला, तुमचा ते विचार आहे बदला तुमचे. असं काही नाही की प्रत्येकाला प्रत्येक काही संस्कार राहते, प्रत्येक माणूस तसा नसतो राहत. त्याच्यामुळे मग काही रक्षाबंधन सोडून द्यायचं काय? मग मला राखी बांधून येईल देवाला पाहिजे. देवाची राखी येते, देवाला पण राखी बांधली जाते आणि नंतर मग भाऊ बहिणीचा सण साजरा करतात ना. आणि असं नाही केलं तर समाज नाराजी निर्माण होईल ना. आतापर्यंत चालत घरोघरी बांधणं होते. रक्षाबंधन करायचं एक ग्रंथात लिहिलेलं आहे.
कोणत्या कोणत्या ग्रंथात शास्त्रात लिहिलेलं शास्त्राच्या विरुद्ध शास्त्राच्या विरुद्ध कोणत्या ग्रंथामध्ये शास्त्राच्या विरुद्ध साधना आहे. शास्त्राच्या विरुद्ध साधना शासना तुम्ही कोणत्या ग्रंथात नाही अहो तुम्ही कोणत्या शास्त्राच्या विरुद्धमुळे कोणते शास्त्र दाखवा आम्हाला शास्त्र शास्त्र आणून गीताजीच्या 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोक मध्ये लिहिलंय जे शास्त्राच्या विरुद्ध साधना करतं ना त्याला कोणता सुख होतं ना समाधान होतं आणि त्यांची रक्षा पण होत नाही कुठं. त्याच्यामुळे शास्त्रानुसार साधना करायला पाहिजे. गीताजीमध्ये असं रक्षाबंधन करायचं कुठंच दिलेलं नाही आणि आपले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणात पण कुठं लिहिलेलं नाही की रक्षाबंधन साजरा करायचा. त्याच्यामुळे शास्त्राच्या विरुद्ध साधना झाली. तुम्ही म्हणता ना विरोधात झाली म्हणून तुम्ही म्हणलं थोडं होणार विरोधात झाली म्हणून. आणि शास्त्रानुसार भक्ती करायची. आणि भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे हा मनुष्य जन्म एकदा मिळाला आहे 84 लाख योनीनंतर मोक्ष प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. पारंपरिक साधना 84 लाख योनीत जाण्यासाठी मिळालेला नाही. साधू संत याची घरात त्याची दिवाळी दसरा. आता कसं बोलले तुम्ही? साधू संतांनी तत्वदर्शी संतांनी जे सांगितलं तेच करायचं आहे. तर हे महाराज लोकांनी सांगितलं आम्हाला सांगितलेलं आहे हे आम्हाला पुढे परंपरा करणंच आहे. तुम्ही कोणते काही करसान ग्रंथ काढसान हे करायचं नाही ते करायचं का जगातच कशाला आता औषध द्यायला पुरतं ना. हे माणसाला जन्माला येऊन काही फायदा झाला पाहिजे ना. सगळं करा हौस मौज मजा. माणूस एकदा जन्माला येत गेला डबल येत नाही. डबल जन्म भेटत नाही. त्याच्या जन्माला त्याचा काहीतरी फायदा घ्या. ऐका तुम्ही जन्म वारंवार मिळतात पण 84 लाख योनीमध्ये मिळतात. मनुष्य ते जन्म कोणा एकदाच पाहिलं मिळतो. कोणी कोणा पाहिलं तुम्ही? पुढचं हे बघा. तुम्ही जाऊन आलं काय पहिलं कोणा जन्म तुम्हाला आता बघा तुम्ही पण मी मावशी- सांगताय तुम्हाला. आता बघा मावशी, चारीकडच्या आजूबाजूला कुत्रे मांजर डुक्कर बकरी हे सगळं दिसत आहे ना. मग हे 84 लाख योनी आहे. मग हे तुम्ही बघत आहे ना. मग हे बघत आहे मग तुम्हाला ते पोशाख घालून फिरायला आवडेल का? आता मनुष्य जन्म मिळाले आहेत आपण म्हणजे सद्भक्ती करून मोक्ष प्राप्त राखी करायचं आहे. बांधल्या राखी बांधल्यावर सण सारख्याला डुकर होतं कुत्र होतं का माणसं राखी बांधून मोक्ष होणार आहे का? मग कशाने मोक्ष होतो रक्षा होईल ना बहीण भावाची. मोक्ष कशाने होतो हा बोला. रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे बहीण भावाकडे जाताना समजा किंवा भाऊ बहिणीकडे येताना कधी कधी अशा घटना घडतात की ऍक्सिडेंट होऊन मरतात भाऊ. मग तिथं का रक्षा होत नाही त्यांची? राखी बांधलं ऍक्सिडेंट होत नाही. राखी बांधलं माणसं मरत नाही. कधी कधी राखी बांधून घरी जाताना भावाचा ऍक्सिडेंट होतो तिथं. जे माणसाच्या नशिबाने आपलं शास्त्र काय सांगताय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे ना. मग पहिलं नव्हतं शास्त्र, तुम्ही आता शास्त्राला झालं का? मानता? तुम्ही शास्त्राला मानता का? जे पहिलं मानता ना? नवीन तुम्ही जर नवीन शास्त्र असेल त्याला नाही मानणार आम्ही. जे आमच्या परंपरा चालू आहे ते शास्त्राला मानतो आम्ही. तुम्ही कोणते शास्त्र मानता सांगा? आमचे ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा हरिपाठ जे पहिले त्याला मानतो ना आम्ही. मग ज्ञानेश्वरी तुकाराम गाथामध्ये कुठे लिहिलंय? भगवद्गीता 4 वेद 6 शास्त्र हे नाही मानत का? ऋग्वेदामध्ये याचं प्रमाण आहे. जो व्यक्ती मरणासन्न झालेला आहे किंवा मेला असेल तरी तो परमात्मा त्याला परत आणतो आणि जीवनदान देतो. तो रक्षा करतो आणि भक्तीसाठी त्याचं आयुष्य वाढवून देतो. कोणते ग्रंथ म्हणले तुम्ही? ऋग्वेद. काय आता हे ऋग्वेद आज पहिल्यांदा ऐकला आम्ही. 4 वेदांपैकी एक वेद आहे ऋग्वेद, यजुर्वेद, आम्हाला सामवेद एवढा आणि अथर्ववेद. ग्रंथाचा एवढा अभ्यास नाही. आम्ही कसं खेडेपाडी लोक शेतात काम करणारे लोक आहे. आमचं एवढी काही प्रॅक्टिस नाही बघायचं. आमचं कसं आहे देव बाप्पा सांगते आम्ही करतो पुढे मागून आलं पुढे चालू आहे. आम्हाला दिवसभरात काम करावं लागते. घरी आलं भाकरी खाल्ल्या झोपलं. हे तुम्ही काही नवीन काढवले कोण भरोसा ठेवणार आहे? पण तुम्ही म्हणता ना ब्राह्मणां सांगतो तसंच आम्ही करतो. मग ब्राह्मणाला विचारा ना. ब्राह्मणाला विचार. ब्राह्मण आहे त्याला विचारा का आपण एवढी हिंमत आहे का? आता तुम्ही म्हणाले ब्राह्मण. आता श्रीमद देवी भागवत मध्ये एका ठिकाणी असं लिहिलंय की सतयुगाचे राक्षस हे कलियुगाचे ब्राह्मण आहे. यांनी समाजाला भ्रमित करून त्यांचा पैसा म्हणजे भ्रमित करून चुकीच्या साधना लावून पैसा कमवतात असं आपल्या श्रीमद देवी भागवत मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही आमचे ब्राह्मण काही बोलू आली पद्धत नाही बोलायची तुमची. नाही श्रीमद देवी भागवत गीता शास्त्र सांगतात आपले शास्त्र. मला सांगा तुम्ही नोकरी करता का? नोकरी करता? नाही मी शेतात कामाला आहे लोकांची. तुम्ही शेतात काम करतात ना. मग हे ब्राह्मणांचं पण ती रोजी रोटी आहे म्हणून त्यांनी हे सणवार सगळे लावून दिले आहे. त्यांचा परिवार त्याच्याने
बिझनेस सांभाळला जातो, त्यांची मुलं शिक्षण करतात, ही त्यांची रोजीरोटी आहे, ही त्यांची दुकानदारी आहे. ह्या चक्रातून बाहेर निघा आधी. हेच मोठं चक्र आहे. याच्यातून बाहेर आता निघा आणि आपले हे वेद आता त्या हिशोबाने शास्त्र त्या काय हिशोबाने सांगतात. तुमचं त्या हिशोबाने तुम्ही भक्ती कशी करता एवढं सांगा आम्हाला. भक्ती आम्ही तुम्हाला सगळं आम्ही- तुम्ही सगळं परमात्म्याची येऊन भक्ती तुम्ही करतो. आमच्या तुम्हाला आमचं सण सुद्धा तुम्ही भक्ती कशी करता ते सांगा. तुमचे गुरु कोण आहे? आमचे गुरु संत रामपालजी महाराज आहे, तत्वदर्शी गुरु आहेत ते, आणि तेच गोविंद आहे आणि तेच पूर्ण परमात्मा पण असतात. त्यांची तुम्ही भक्ती करा, ते तुम्हाला रक्षासूत्र बांधतील. ती खरी राखी आहे, कारण की तेच रक्षा करतात. बहिणीची पण रक्षा होते आणि भावाची पण रक्षा होते. मला तुम्ही वाटतं कधी ना, माझी बहीण- नामदीक्षा कधी घेतलेली तुम्ही? आता तुम्ही या भक्तीत कधीपासून गेले? तुम्ही गुरु कधी केलेले? 7 वर्ष झाले गुरु करून. त्याच्या अगोदर काय करत होते तुम्ही? हा, तुमच्यासारखंच आम्ही करत होतो. मग हो तुमच्यासारखंच का? आम्ही करत होतो, परंपरेनुसार आम्ही हा. पण करत होतो. पण ज्या वेळेस आम्हाला, जसं आता चर्चा चालली आहे, असं संवाद चालू हा. होता. एक संत रामपालजी महाराजांचा एक भगत मिळाला, त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक दिली अशी, त्यांनी गीतामधून असं प्रमाण दाखवलं. मग 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 वाटलं की नाही, जगायचं आहे आणि 84 लाख येऊन जायचं नाही, हे ठरवलं. हा. मग त्याच्यानंतर आम्ही ही दीक्षा घेतली आणि त्या शास्त्रानुसार भक्ती करतोय. तुम्ही आणि आज दिवाळी करीत नाही का? नाही नाही, ऐकून घ्या ना माहिती. तुम्ही दिवाळी करीत नाही, सण सुद्धा करत नाही, लोक खात्यातून तोंडाकडे पाहता. तुम्ही मग भाऊबीजा करीत नाही सण? काहीच करत नाही आम्ही. नाही. आता मला सांगा, दिवाळी का भावाला करतात? करदुडे सुपाऱ्या काहीच द्यायचं काम नाही. काहीच नाही. मला सांगा, दिवाळी का करतात? तुम्ही काही हे करायचं नाही, ते करायचं तरी काय? दिवाळी दिवाळी नवीन कशी कपडे भेटायचे खायला, नवीन कपडे घालायला भेटते, चांगलं चांगलं खायला भेटतं, सगळे बहिणी भाऊ सगळे एकत्र होते, फटाके फोडीते, आनंदाचा दिवस राहतो तो. नाही, पण आनंदाचे? कशामुळे साजरी केली जाते दिवाळी ते सांगा ना. ते सांगा दिवाळी ना. कशामुळे साजरी केली? आता हे पहा, एवढा काही अभ्यास नाही, आपण खेड्यातला माणूस, लोक सांगते म्हणून ऐकतो. काय ती सीता कुठं गेली, काय आली, ते काही झालेलं एवढं काही आपल्याला पक्क सांगता येणार नाही. असं ऐकलं ते आपल्या. दिवाळी सगळे लोक करतात, पण त्या अयोध्यामध्ये दिवाळी होत नाही. सांगा बरं, की राम आले होते म्हणून दिवाळी साजरी केली होती, दिवे लावले होते. पण 2 हा. वर्ष ती सीता राहिली, मग तिला प्रेग्नेंट सीताला रामाने काढून दिलं धोब्याचं ऐकून. आणि तरी ती परंपरा हा. चालू आहे. हम्म. आता आमचे नाही, गुरुजी नाही. वर्षातून 6 वेळा समागम करतात. 6 वेळा शुद्ध तुपाचे मिठाई खाऊ घालतात. मग तुम्ही तर वर्षातून एकदा दिवाळी करतात. आमचे गुरुजी तर 6 वेळा दिवाळी करतात आणि आमच्या इथे तर हो. रोजच दिवाळी असते. केव्हाही काही करून खातो, काही बंधनच नाहीये. तर तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? नियम आम्ही- मुद्दे म्हणायचं काय तुम्हाला? नियम मुद्दे मेन तुम्ही बोलू मुद्द्यावर- राहिले आमचे डॉक्टर. हा. हा, तुम्ही शास्त्रानुसार जर भक्ती केली तर तुमची रोजच दिवाळी आहे. रक्षा करणारा परमात्मा परमेश्वर आहे, त्याला शोधायचं, तो आपली रक्षा करतो, तोच आपल्याला रक्षासूत्र बांधतो. आलं लक्षात? तुमची पण भावाची पण रक्षा होते, बहिणीची पण होते, पूर्ण परिवाराची रक्षा होते. असा तो सण साजरा आम्हाला करायचा. त्याची माहिती सांगा ना मग. तुम्हाला काय म्हणतात? रक्षाबंधन म्हणजे मन आचरण आहे. सगळे हो, हो. कारण हे शास्त्रामध्ये नाहीये. आम्ही जे कोणी शास्त्रामध्ये नाही ते मनमाने आचरण. नाही नाही, ऐका ना तुम्ही, हे तुम्ही काढलं नाही ना आम्ही काढलं नाही. हे कोणी जर काढलेलं त्याने देवानच काढला असेल, संतांनी काढला असेल रक्षाबंधनचं, की डायरेक्ट उठून कोण कोणाला जोड बांधून राहिलं, काहीतरी असं नाही. परंपरा आता मला सांगा, तुम्ही शांत हा. व्हा, ऐका. आपल्या आजूबाजूला काय होतंय? माझ्या वर्गात एक स्टुडंट होता 12वीचा. हम्म. त्याच्या 1 वर्ष आधी एका बहिणीचं लग्न झालं. त्याची ती बहीण पहिल्याच रक्षाबंधनला माहेरी आली आणि तो मिठाई आणायला गेला, तो सायकलीवर, तो मुलगा, आणि सायकल बाजूला लावली आणि दुकानाच्या बाहेर उभा होता. तिकडून एक गाडी आली, तिचं हे ब्रेक फेल झाले होते आणि रस्त्यावर कडेला उभा असताना त्याने त्याला उडवलं आणि तो जागीच मेला. एकुलता एक मुलगा. मग काय रक्षाबंधनच्या दिवशी हे झाली, ती बहीण किती रडायला लागली. सगळे लोक हाहाकार केला. आम्ही शाळेतले सगळे टीचर लोक गेले होतो. शेवटी त्या मेलेल्या मुर्द्या भावाला शेवटची राखी म्हणून राखी बांधली. आता याच्यातून काय निष्पन्न मिळते? तो तर मेला, तरी त्याला हातभर सगळ्या बहिणींनी लोकांनी राख्या बांधल्या. याला त्याचं म्हणतात मरण आहे मनमाना आचरण. ऐका ना, याला त्याचं म्हणतात मरण मनमाना आचरण. आहे. मी खायला आणत निमित्त झालं, त्याचं मरण घरात सुद्धा करू शकतो. आलेच म्हणलं तर घरात सुद्धा मी असताना बरोबर बोलताय तुम्ही. मी खायला गेला म्हणून ठीक आहे, ते तुम्हाला आम्हाला माहिती. त्याचे श्वास संपलेले होते, ते सुद्धा मरणार. हे बघा, त्याचे श्वास श्वास तो चालू मरू नये, राहिला. तो मरू नये असं बंधन, अशी रक्षा पाहिजे आपल्याला. आता लक्षात आलं? रक्षाबंधन पाहिजे. हा, अशी रक्षा पाहिजे, अशी रक्षा झाली पाहिजे, असा तो धागा पाहिजे, रक्षासूत्र असं पाहिजे. बरं, ठीक आहे, आपला ठीक आहे. मृत्यू ठीक आहे ना. असेल, नशिबात मृत्यू नाही, जरी ठीक आहे. असेल, तरी तो टाळणारा हा. परमात्मा, असं रक्षासूत्र बांधा तुम्ही. संत रामपालजी महाराज ऍप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये असंख्य
असंख्य तुम्हाला अनुभव मिळतील की ज्यांनी ही सद्भक्ती केल्यामुळे त्यांचा मृत्यू पण टळलेला आहे आणि मेलेले त्यांची मुलं पण जिवंत आहे. हे प्रमाण तुम्हाला दिसेल. हजारो सत्संग त्याच्यामध्ये आहे. साधना चॅनल बघा 7:30 वाजता संध्याकाळी, सकाळी लोकशाही चॅनल येतं 5:55 ते बघा. मग तुमची सगळ्यांची कामाचं नाव म्हणजे तुमच्या गुरुजीचं नाव काय म्हणे? गुरुचं नाव काय म्हणे? माझे गुरुजी आहे संत रामपालजी महाराज. रामपाल महाराज. अच्छा, हा. बरं ठीक आहे मी ते ना. बघा. आणि तुम्ही जर म्हणता आणि बघतो त्या गोष्टी का की तुम्ही एवढं सांगू राहिले आम्हाला याच्यात काही त्रास आहे, कधी आधी चुकीचं असू शकतो, आम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय ठीक आहे तुम्ही सांगा, आम्हाला मान्य आहे, आम्ही करू ते प्रयत्न आणि ते पाहू काय सत्संग आहे 7:30 8:30 काय ते सत्संग बघू, त्याच्या अनुभवाचे अनुभव ऐकून घेऊ आम्ही, कोण काय म्हणते बघू. त्या गोष्टीनंतर तुम्ही आम्हाला त्या गोष्टीनंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करू, बघू जर असं तुम्ही सांगता एवढं काही त्रास आहे ना त्याच्यामध्ये की कधी आमचे निर्णय चुकू शकतो. अगदी महिनाभर तरी बघा विचार करू आम्ही. महिनाभर तरी बघा तुम्ही. ताई ते काय बरोबर भांडण काय? तुम्ही आश्रमामध्ये या म्हणे. आणि तुम्ही हा. सप्टेंबर महिन्यामध्ये आता येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये हो, हो. 6, 7, हा. 8 तारखेला कार्यक्रम आहे. तुम्ही नक्की या. 6, 3 दिवस आहे. आवर्जून या. हो का? तिथे एकही पैसा लागत. शुद्ध तुपाचं भोजन असणार आहे है ना. त्या भोजनाने आपले पितर दोष पण निघतात, आपले कर्म पण कटतात. तुम्ही तिथे नक्की या. तोपर्यंत त्या नियमाने सत्संग बघा. चालेल. सगळ्या प्रश्नाची उत्तर ते- मिळेल. रक्षासूत्र काय कधी आहे. या महिन्यात आधी 3 दिवस राहतो कार्यक्रम. हो 3 दिवस कार्यक्रम हो, असतो. सप्टेंबर मध्ये 6, 7, 8 सप्टेंबर. खर्च गिर्च काही नाही तिथं. एक नाही. पैसा लागणार खर्च नाही वगैरे तुम्हाला. तिथे जेवण फ्री नाही आहे, का? तिथे राहणं फ्री आहे, तिथे झोपायला गाद्या फ्री आहे, तिथे चहा जेवणाचं फ्री आहे, का तिथे? बिस्किट आहे, सगळं फ्री आहे. आणि हो तुम्ही का? किती लोकांना घेऊन येत असाल त्या सगळ्यांना घेऊन या. जास्तीत जास्त लोकांना. त्याला काय फायदा आहे याचा? एकही पैसा कुठेही तुमचा काय लागत फायदा आहे? ठीक आहे आता मान्य आहे आम्हाला. तुम्ही तिकडे आम्हाला बोलवता, आम्ही येऊ, खर्च काही नाही म्हणत. तुमचा काय फायदा आहे याच्यामध्ये? आम्हाला खूप फायदा झालेला आहे. तुम्ही सत्संग बघा तिथे. झालेला आहे. आमचा फायदा हा झालेला आहे ना. आमचे जुने रोग समाप्त झाले. तुमची ठीक आहे कशाची चालतं, तरी- काही अडचण नाही. तुम्ही या. आम्ही येऊ तुमच्याकडे. हा चालेल, काही अडचण नाही. आम्ही येऊ तिथं सत्संग ऐकू, 3 दिवस कार्यक्रम ऐकू, नंतर तुम्हाला भेटू. आम्हाला पटल्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ. हा शास्त्रामध्ये सर्व प्रमाण आहे. आपण आधी कुठे राहत होतो. आपण इथे 84 लाख युनिट कसं काय फसलो या मृत्यू लोकामध्ये. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्रमाण मिळून जाईल. मावशी मला आता 84 युनिट माहिती नव्हती. आता लोक तुम्ही सांगितलं माहिती झाली. हा. आम्हाला 84 युनिट हेच माहिती नाही. नाही काय आम्हाला हरकत नाही. जातो एवढं माहिती आहे आम्हाला. जेव्हा जन्मला तेव्हा मरतो एवढं माहिती आहे आम्हाला. फक्त तुम्ही सांगितल्यामुळे काहीतरी असेल त्याच्यामध्ये तुम्ही चुकी थोडं सांगणार आहे आम्हाला. तरी पण तुम्ही तुम्हाला काही खूप फायदा नाही पुण्यात्मा पाहिजे. आहे. तुम्ही खूप पुण्यात्मा आम्ही आहे का? की आता आपली अशी एवढी चर्चा झाली आणि त्याच्यातून तुम्हाला सत्संग पाहण्याची प्रेरणा मिळाली. तुम्ही सत्संग बघा. आणि हम सब का रक्षक कबीर साहब है। कबीर परमेश्वर पूर्ण ब्रह्म परम अक्षर ब्रह्म। हम सब ने भाई और बहनों ने मिलकर परमेश्वर कबीर जी का रक्षाबंधन बांधना चाहिए, राखी, ताकि भाई और बहन दोनों का रक्षक हो जाए। कबीर साहब को रक्षाबंधन कैसे बंधेगा? हम उसके शरण में आ जाएंगे और जो जाकी शरणा बसे ताको ताकी लाज, जल सो ही मछली चढ़ जा बह जाते गजराज। हमने अपने परमात्मा को राखी बांधनी चाहिए। और दूसरा एक और दुख पैदा करती है ये रक्षाबंधन का दिन, जिन बहनों का भाई नहीं, अब वो रोती हैं पिछले कमरों में बैठ कर अकेली, आए हमारा भाई को नहीं, हम किसके राखी बांधेंगे? कोई चाचा के, कोई ताऊ के, कोई मामा के भाइयों की मुंह की तरफ ताकेंगे हैं, और फिर वो न सोचेंगे या पैसे लेने की मारी यहाँ आ जाती है, चाहे ना कहें पर अंदर में ज़रूर अवश्य होगा, ऐसा होगा। और हमने ऐसा ना करना है। हमने अपने ऊपर कर्जा नहीं चढ़ाना किसी का। तो इसलिए हमने रक्षाबंधन का त्यौहार कैसे मनाना है? परमात्मा का नाम ले लेना है। और फिर ये 10वां दिन यहाँ त्यौहार होता है, सत्संग होता है, इसमें आकर के हमने इस परमात्मा के ज्ञान को सुनना है। तो ये इस तरह की जो रीति रिवाजें हैं ये हमें पीड़ित करने के लिए है, हमारे को एक दूसरे से दूर करने वाली है। अब रिवाजें बन गई हैं कि बहन राखी बांधना आवेगी, उसको कुछ देना पड़ेगा, एक मजबूरी सी बन गई। तो ये भी हमारे नाते में दरार पैदा करती है। तो पुण्यात्माओं, जिन्होंने परमात्मा पाना है तो परमेश्वर के विधान को अपनाना ही पडेगा। तुमचं काय म्हणणं होतं? बिलकुल येऊ काय
येऊ आम्ही सगळ्यांना घेऊन येऊ ऍड्रेस गाव ढवळापुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. तसं ढवळापुरी महाराष्ट्रातच आहे. गाव ढवळापुरी, हा. जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. दर्शकांनो, आज जी चर्चा झाली ती होती रक्षाबंधन. तर एकीकडे एक पक्ष होता की रक्षाबंधन करायला हवा, मोठा सण मानला जातो. तर एकीकडे जान्हवीताई आणि नरेश सरांनी हा मत मांडला की शास्त्रानुकूल भक्ती साधनेमध्ये याचं काहीच महत्व नाही आणि कुठेच प्रमाण भेटत नाही. खरी रक्षा परमात्मा करतात आणि त्यांच्या म्हणण्याच्या नुसार संत रामपालजी महाराज एक रक्षा सूत्र बांधतात आपल्या प्रत्येक शिष्यांना, ज्यामुळे त्यांच्या शिष्यांची रक्षा होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जान्हवीताईंनी जी वेबसाईट आम्हाला सांगितली ती आम्ही इथेच नक्की तुमच्या समोर प्रेझेंट करू आणि बघूया रक्षाबंधन हा सण साजरा करावा की नाही. तुम्ही सुद्धा तुमचे मत इथे नक्कीच मांडा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत सर्व मान्यवरांचे धन्यवाद आणि आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासोबत. धन्यवाद सर, सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.